नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे. तर चला आता सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आपण. तर आज बनवणार आहोत भेंडीची भाजी. स्वच्छ धुवून घेतलेली मी, आता कट करून घेते. असं बारीक बारीक काप करून घेते तिची. तर आपली भेंडी चिरून झालेली आहे. आता भाजीला इथं कढई ठेवलेली, जिरं लसूण टमाटे काढून घेतले. आपण भाजी बनवून घेऊ. तेल तापलं का जिरं, लसूण टाकून दिला. आता टमाटे टाकून घेते. परतून घेते ना. टमाटर टाकून भेंडी केली ना, आता चिकट होत नाही, ते मस्त मोकळी येते. आपली भेंडीची भाजी टाकली ती झालेली आहे. लसूण जिरं टमाटर टाकून तेल टाकलं, ते आता करपून घेतली. आता तिखट मसाला धना पावडर सगळं काढून घेतला. हळद सगळी त्याच्यात टाकून येऊ. छान अशी भेंडीची भाजी आपली थोडी परतून घेऊ आणि थोडा वेळ झाकून ठेवू. आमच्या घरी अशी लाल तिखटचीच आवडते, हिरवी मिरचीची नाही आवडत ना. भेंडीची भाजी मी डब्याला बनवली. आता आपण नाश्त्याला थालीपीठ बनवून घेऊ. थोडा वेळ झाकून शिजू द्यायची, थोडी 5 मिनिट. आता आपली इथे भेंडीची भाजी रेडी झालेली आहे. हे बघा, टमाटर टाकलं ना तर अशी चिकट होत नाही. भेंडी छान होते आणि टेस्ट पण छान लागते भेंडी टमाटर टाकल्याने. अशी एकदा बनवून पाहतो मी, छान लागते अशी. तर आपली भेंडीची भाजी झालेली. आता आपण कणिक पण मळली गेली, पण पोळ्या बनवून घेते मी इकडे. आता कणिक मळून घेते, थोडं मीठ टाकून घेते कणिकमध्ये आणि मळून घेऊ आपण. आपल्या पोळ्या पण झालेल्या आहेत. झाला आहे आपला स्वयंपाक. आता मस्त पोळ्या झाल्या आहेत, भाजी पण झाली भेंडीची. आता नाश्त्याला थालीपीठ बनवून घेते. आता आपण थालीपीठ बनवणार आहोत आज नाश्त्याला. तर 2-3 हिरवी मिरची घेतली, तिखट येते, 10-12 लसूणच्या पाकळ्या, जिरं बडीशोप, त्याचं वाटण करून घेऊ आपण. आणि थालीपीठसाठी भोपळा किसून घेतला, धुवून घेतला स्वच्छ. कांदा 5 चिरून घेतली बारीक, ती पण धुवून घेतली. मेथी चिरून घेतली बारीक आणि ती पण धुवून घेतली स्वच्छ. तर हे सगळं पण थालीपीठसाठी साहित्य काढून घेतलं. असं वाटण करून घेतलं मी थालीपीठसाठी. इथं कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून. आता मी थालीपीठसाठी पिठं काढून घेतली. हे ज्वारीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी चणे डाळचं पीठ घेतलं आहे, थोडं तांदूळाचं पीठ याच्यातच आहे, असं घेतलं. हे असे मस्त पौष्टिक थालीपीठं होतात तयार. थोडी तीळ टाकते त्याच्यात. चवीनुसार मीठ टाकायचं. मी आता हे सगळ्या भाज्या कट केलेल्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या टाकून देते. हे वाटण केलेलं आहे, हे पण त्याच्यात टाकून देते. सगळं वाटण टाकून घेतलं आपण. त्याच्यात थोडी हळद टाकते आणि लाल मिरची पावडर. आपण हिरवी मिरचीचं आणि त्याचं वाटण केलं आहे, तर लाल मिरची पावडर साधारण 1 चमचा टाकून घेते. कोथिंबीर टाकते थोडी. हे चांगलं एक जीव मळून घेते मग छान. आता आपण ह्याच्यात पाण्याचा नाही वापर करायचा आहे,
भाज्यांना पाणी सुटतं ना, त्याच्यातच आपण पहिले चांगलं पीठ आहे ना असं मिक्स करून घ्यायचं. मग लागलं तेव्हा वरतून पाणी टाकायचं. अशा पद्धतीने हे असं एक जीव सगळं झालेलं आहे. तर थोडं पाणी लागणार आहे, आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ त्याच्यात आणि मग घट्टसर गोळा मळून घेऊ. आता तवा गरम झाला आहे, त्याला थोडं तूप लावून घेते. त्याच्यावर थालीपीठ थापू. अशा पद्धतीने हाताने थापायचं. छान थापून घेतला, त्याला गोल पाडून घेऊ. थोडं तूप लावून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं थालीपीठ. आता आपले थालीपीठ रेडी झालेले आहेत. थालीपीठ आणि चटणीसोबत सर्व केलेले. तर आपण कशाला झाले आहेत ते टेस्ट करू. चहा रेडी झालेला आहे. चहा या तुम्ही पण घ्या. तर माझ्या आता सगळं कामं झालेले आहेत. तर ब्लॉगला इथंच समाप्त करते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.